आज केशव उपाध्याय यांच्यापासून भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशवजी, कांदे पोहे तुमच्या सोबत झाले, अंतरपाठ मात्र तिकडे उद्धव ठाकरेंच्या सोबत आज दिसला. ही चिडचिड त्याचीच आहे का? कोण चिडलंय? नाही, मुळात असं मी आहे तुमचा की आता सगळ्यात ट्विट वाचला पहिल्यांदा म्हणून म्हटलं. हो बरोबर ना, ट्विट वाचलं ना, अगदी बरोबर आहे. हा. मुळात असं आहे, पहिल्या 2-3 गोष्टी मला सांगितल्या पाहिजे की सत्य सांगणं म्हणजे चिडचिड नाही. परिस्थिती अशी आहे, म्हणजे आज सगळं तुम्ही भाषण ऐकलं असेल. भाषण ऐकल्यानंतर ना हम्म. मी दोन्ही भाषणं ऐकली. म्हणजे राज ठाकरेंच्या भाषणात किमान काही मराठीबद्दलचे मुद्दे तरी होते. पण उद्धव ठाकरेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर ते केवळ ते भाषण होतं, ते चिडचिडीचं, रडारडीचं, रुदालीचं. एक प्रकारे पुन्हा एकदा म्हणजे शेवटी कसं बघा, तुम्ही जाहीर काय केलं? मराठीसाठी मोर्चा आहे, हम्म. मराठी भाषेसाठी मोर्चा आहे. मला तुम्ही सांगा ना, मराठी भाषेसाठी काही कार्यक्रम दिला गेला? मराठी भाषेच्या विकासासाठी काही भूमिका मांडली गेली? मराठी युवकांसाठी रोजगारासाठी काही भूमिका मांडली गेली? यातलं काही झालं नाही. म्हणजे हम्म. उद्धव ठाकरेंचं पूर्ण भाषण हे भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी, माझं सरकार केलं, आम्ही उलथून टाकू, अमुक ते करू. आणि त्यामुळे मग प्रश्न निर्माण होतो की या सगळं भाषण जे होतं ते चिडचिडीचं होतं, नकारात्मकतेचं होतं, रडारडीचं होतं, रुजारीचं होतं. हम्म. प्रश्न असा होता की इतका मोठा ज्यावेळी तुम्ही 5-7 हजार लोक कार्यकर्ते बोलवता, त्यावेळी तुम्ही अजेंडा, तुमचाच शब्द आहे, माझा शब्द नाहीये. हा. हा. आता अजेंडा मराठीचा, काय अजेंडा दिला मराठीचा? माझं हम्म. सरकार केलं, मला असं केलं, टाचण्या लिंबू, हम्म. हे तुम्ही. आणि टोमणे परत, म्हणजे पहिल्या वाक्याला राज ठाकरेवर टोमण्या देण्यापासून म्हणजे मला सांगा, राज ठाकरे म्हणाले सन्माननीय, आता सरळ पण म्हणता आलं असतं, त्याचंही कर्तृत्व माहितीये. म्हणजे पहिल्या वाक्यापासून जर तुम्ही तुमच्या स्टेजवर जो आलाय, बरं मुळामध्ये तो गेला काय होता, तर तुम्हीच त्याला काढलं होतं. त्यामुळे एक त्यातलं असते की महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्रीय संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये कुटुंब एकत्रित असेल हम्म. तर तो नक्की कुठल्याही स्वरूपामध्ये कुटुंब एकत्रित असेल, हा. फोटो ऑपॉर्च्युनिटी फ्रेम, उत्तम फ्रेम असं होत असेल तर त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हम्म. आनंदाची गोष्ट असते कुठलंही कौटुंबिक एकत्र येत असतील दोन कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यामुळे त्याच्याबद्दल नक्कीच शुभेच्छा दिल्या पाहिजे. ती आपली संस्कृती आहे, तो आपला व्यवहार आहे, तो आपला आनंद आहे. पण याचा पॉलिटिकल राजकीय करायचं बघायला गेला तर त्याच्यामध्ये एकच आपल्याला दिसतं, एक नकारात्मकता, रडारड, रुदाली. हम्म. ह्याच्या पलीकडे अजेंडा जर असेल तर उद्धव ठाकरेंचं भाषण तुम्ही पूर्ण काढून बघा. मोदीजींबद्दल, भारतीय जनता पार्टीबद्दल, तुमच्या पक्षाबद्दल काही बोलतच नाहीत ते. हम्म. काय अजेंडा देणार, काय मराठी माणसासाठी भलं करणार, ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलले नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या आम्ही चिडलो नाही. उलट देवेंद्र म्हणाले, देवेंद्र हसत सांगितलं, म्हणले मला क्रेडिट दिलं एकत्र येण्याचं, ठीक आहे म्हणाले. पहिल्या वाक्यात अनाजी पंत एकीकडे म्हणायचं की आपण सगळे मिळून एकत्र असण्याचं काम केलं पाहिजे, आणि पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही इतक्या खालच्या स्तरावर जाऊन तुम्ही टीका करता देवेंद्रजींवरती. हे कुठल्या राजकीय नेत्याचं परिपक्वतेचं लक्षण आहे मला सांगा ठीक तुमचं? आहे. ठीक आहे. त्यामुळे आम्हाला हम्म. चिडचिड झाली नाही. उलट हम्म. महाराष्ट्रातल्या जनतेने, एक शेवटचं, हम्म. महाराष्ट्रातल्या जनतेने हे सगळं बघितलं की हा मराठीचा नव्हता, हा सत्तेचा होता. महापालिकेतील सत्तेसाठी, मलिदेसाठी होता. अविनाशजींना विचारतो. अविनाशजी, थेट सवाल आहे, तुम्ही सत्तेसाठी हा सगळा खेळ मांडला का? सत्ताधाऱ्यांना वाटतंय तुमचं तर सगळं फ्लॉप झालं, आज काहीच त्यांना चांगलं दिसलं नाही. नाही, हा कसं आहे, हा केशवजींचं मग मात्र मळमळीतला आहे. आलं का लक्षात? नीट समजून घ्या. आपण हा. आधी तुम्हाला पहिल्यांदा हा विजयी मेळावा आनंदोत्सव कशासाठी होता मी सांगेन. पाहिजे तर मला आता मी जास्ती बसू शकणार नाही, मला जायला म्हणून आधी सविस्तर बोलतो. कसं आहे, तुमच्या जर लक्षात असेल तर हा जो जी आर सन्मान्य शिक्षण मंत्र्यांनी आणला होता, तो शिक्षण मंत्र्यांनी आणलेला जी आर अत्यंत चुकीचा होता. आणि त्याच्यावरती सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा कडाडून विरोध नोंदवला आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल परंतु मराठीचा अजेंडा असेल, हे त्यांनी अगदी स्पष्टरित्या सांगितलं होतं. हा. बरोबर आहे. आणि हे सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये झेंडा विरहित सर्व पक्ष एकत्र आले, फक्त शिवसेना नव्हती. त्याच्यामध्ये पवार साहेबांची राष्ट्रवादी होती, इतर सर्व पक्ष होते, शेकाप होते, हे सगळी लोक होती. त्याच्यामध्ये तुमच्यासारखे खरे अँकर्स होते, खरे चॅनल्स होते, काही ठराविक ऍक्टर्स होते, काही साहित्यिक होते. आणि ह्या सगळ्यांचा जेव्हा रेटा लागला तेव्हा ही जी जाचक हिंदीची अट टाकली होती पहिलीपासून, ती सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतली. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही जाधव समिती नेमतोय, तेव्हाही राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, स्पष्टपणे, की तुम्ही समिती नेमा नाही तर कमिटी नेमा, परंतु जर महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मुळावर येणारी कुठली जर गोष्ट असेल तर त्याला आम्ही भविष्यात सुद्धा कडाडून विरोध करणार. ह्याच्या मागचा उद्देश इतकाच आहे नामदाजी, तुम्हाला सांगतो की मला एक कळत नाहीये एवढा का प्रत्येकाला त्रास होतोय. अजून कुठल्या घोषणा नाहीयेत, कशात काही नाहीये,
हा आनंद मेळावा होता. आणि जो जो मराठी प्रेमी आहे तो फक्त त्या डोम मधल्या लोकांनी नाही बघितला नंदाजी, तो संपूर्ण महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी प्रेमी जनतेने बघितला. ह्याचा त्रास व्हायचं कारण काहीच नाही. राजू वाघमारे कुठं म्हणाले त्यांना त्रास त्याचा होतोय? विषयच असा होता की जो राजू वाघमारे कोण कुठं म्हणाले? म्हणाले त्यांना त्रास होतोय? नाही मी राजू आता वाघमारे होता बोलताना त्रास? ऐकलं. अजिबात नाही त्रास नाही, ह्याचा हा. झालेला नाही नाही. त्रास नाही. मी जे ऐकलं मगाशी पहिल्यांदा केशवजी जे बोलले ना, ते- कळलं का मला की हे वाटलं नुसतं असं राजू जमलं होतं वाघमारेंबद्दल. वगैरे, मला नीट ऐकायला येत हा. नव्हतं. त्याचं मी नम्रपणे उत्तर देतोय. त्याचा उद्देश इतकाच होता, एक लक्षात घ्या, हा जो विजयी आनंदोत्सव होता त्याच्यामध्ये राजसाहेबांनी आजही सांगितलं हा राजकारण विरोहित होता. पण एक गोष्ट तुम्ही सगळेजण मान्य करा की तुम्हाला भाऊ असेल, नंदाजींना बहीण असेल, भाऊ असेल, परंतु मला भाऊ बहीण आहेत, भाऊ आहे. किंवा दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात ना अनेक वर्षांनी, त्यातलं राजकारणाविषयी बाजूला ठेवा, ह्याला महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार म्हणतात. आणि ती फ्रेम या महाराष्ट्रातील 12-14 कोटी जनतेला 100% आवडली असेल, कारण हे आपल्यावर साधू संतांनी केलेले संस्कार आहेत. आणि त्यातनं आपण सगळेजण मोठे झालेलो आहोत. आता कोणी काय त्या भाषणाचं अनालिसिस काय करतं तो प्रत्येकाचे विचार लखलाभो. मी तुम्हाला इतकंच सांगेन, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून होय, मला अभिमान वाटला की माझ्या राजसाहेबांनी एक विषय घेतला होता, त्याला कुठलंही पक्षीय लेबल न लावता तुमच्या सगळ्यांच्या साथीने, महाराष्ट्रातील जनतेच्या साथीने तो GR हाणून पडला. आणि तुमच्यासारख्या लोकांनी जे महाराष्ट्र द्रोही काल बोलत होते त्यांनाच माफीची वेळ आणायला आणली. ते ह्याला सगळ्या म्हणतात एकजुटीचा महाराष्ट्राची विजय आहे असं ताकद, तुम्ही म्हणता. मराठी अविनाशजी, एक माणसाची मुद्दा ताकद, इथे अधोरेखित मराठी करावासा माणसाची वाटतो. एकजूट. झालंय आता असं, होय. दोन्ही ठाकरेंची भाषणं झाली. दोन्ही ठाकरेंना एकत्र पाहताना मराठी भाषिक माणूस सुखावला, महाराष्ट्र सुखावला, ठाकरे प्रेमी सुखावला. पण झालंय आता असं की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये सत्ताधाऱ्यांना खूप मोठी खोट दिसते. ती त्यांना राज ठाकरेंच्या भाषणामध्ये दिसत नाहीये, राज ठाकरेंच्या भाषेमध्ये दिसत नाहीये, पण उद्धव ठाकरेंच्या भाषेमध्ये दिसतेय. तर सत्ताधाऱ्यांचं म्हणजे स्पेशली शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपचं हे असं खोट दिसणं किंवा ती खोट दाखवून देणं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आणि राज ठाकरेंना सेफ ठेवणं, राज ठाकरेंना एक प्रकारे राजकीयदृष्ट्या गोंजारण्याचा प्रयत्न आहे, सगळी दारं खुली ठेवण्याचा प्रयत्न आहे राज ठाकरेंसाठी. हे बघा, गेल्या 19 वर्षात आम्ही यशही पाहिलं, अपयशही पाहिलं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे खरंच राजा माणूस आहेत. ते जे विचार मांडतात ते सत्तेच्या खुर्चीकरता मांडलेले नसतात, ते सत्तेकरता मांडलेले असतात. चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, हे ते स्पष्टपणे म्हणतात. त्याचा आम्हाला कधी फायदा होतो, कधी आम्हाला नुकसान होतं. असो, त्यामुळे कसं असतं, कुठलाही पक्ष असेल ह्या देशातला कुठलाही पक्ष असेल, त्याला राजविचार आणि राजभाषा ही कायम आवडते. त्याचा ते आदर करतात, सन्मान करतात. कारण जसं राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की आज या माणसांनी प्रश्न विचारलाय, आज तुम्ही सगळे मला म्हणताय की मी देश तोडण्याची भाषा करतोय, पण उद्या तुम्हाला हाच माणूस विचारेल की कोण आहेस तू, आणि तेच घडत होतं. मी थोडं विषयांतर केलं तर एका सेकंदाकरता तो विषय विसरलो होतो, जायची घाई आहे म्हणून. तुम्हाला इतकंच सांगीन, एक लक्षात घ्या, शेवटी कोण कोणाच्या भाषणाचं कसं अनालिसिस करतं हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट नक्की की राजसाहेब ठाकरे व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांना कुणीही नाकारू शकत नाही आणि त्यांच्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. इतकं